नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही ठीक असाल. मी विक्रम बाटवाल. आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 6वा दिवस आहे गणपतीचा आणि काही 1.5 दिवसाचे गणपती होते ते विसर्जन वगैरे झालेले. 5 दिवसाचे होते ते देखील विसर्जन झालेले आहे. आज बहुतेक ठिकाणी पूजा वगैरे असते, तर आमच्या बाजूला देखील आहे 2 ठिकाणी, पण मी संध्याकाळी जाणार आहे पूजेला. कारण आता आम्ही जाणार आहोत मामाच्या घरी, घनसोलीला, नवी मुंबई या ठिकाणी राहतात आहे. आणि सकाळचे आता वाजले आहेत 10, तर 12पर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आणि कल्याण घनसोलीला जाताना खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते आणि मध्ये ब्रिजचं काम वगैरे पण चालू आहे. तर आता थोड्या वेळामध्ये निघतो आहे. 12 वाजता त्यांची आरती वगैरे असते, 12-12:30 वाजता. तर आता तो फटाफट आवरून आम्ही निघतो आहे आता मामाच्या घरी. तर मित्रांनो, शेळ फाट्याला आता आहे आणि ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक येते. तर मित्रांनो, आलो आहे आता मामाच्या घरी इकडे घनसोलीला. आणि इथं बघा आपल्या उजव्या बाजूलाच गणपतीचं दर्शन पहिल्यांदाच झालं आहे. सोसायटीचा गणपती कायम असतो ना इथं, तो कायमचा आहे. आई आणि वडील चला हाय करा. भावाकडे आली आहे गणपतीला 6व्या दिवशी. हा हे एंट्री, मेन डोर तामाने. आणि दरवाज्यावरती बघा मस्त आपल्या गणेशाची फ्रेम बसवलेली आहे. आणि हे चौकट. एंट्री केल्यानंतर असा काही व्ह्यू आहे घराचा. आणि वडील बघा इथे ढोलकीला पीठ लावतं ते. आणि आपल्या छत्रपती शिवरायांची मस्त फ्रेम आहे, ब्लॅक अँड व्हाईट ना रे. हां, एक मिनटं. चला, आरतीची तयारी झालेली आहे आता. गणपती बाप्पा मोरया.
तर मग हो मामी या तर मित्रांनो इथं बोट केलेली आहे, हिरकणी नाव आहे बोटीचं आणि त्या बोटीवरती आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहे आणि त्याचबरोबर खाली बघा हां मस्त डेकोरेशन केलेलं आहे. गिरगाव चौपाटी येणार आहे पुढे हां इथं मेन गेट आहे हा एंट्री गेट गिरगाव चौपाटी. मस्त डेकोरेशन केलेलं आहे बघा. ओ मामा या सांगा जरा. गिरगाव चौपाटी आहे. हे गिरगाव चौपाटीमधून हा जो परिसर आहे समुद्र किनाऱ्यावर बीच आहे बोट आहे. आणि बीचवरती ह्या बीचवर हे सर्व वेगवेगळे स्टॉल तुम्हाला बघायला मिळेल बघा. पाणीपुरी सेंटर आहे, आईस्क्रीम आहे, पाणीपुरी सेंटर आहे. हे चवीचं खाणार त्याला देव देणार. चवीचं खाणार त्याला देव देणार. खाली बघा पाणी आणि आईस्क्रीमचं नाव पण मस्त दिलेलं आहे, श्रीजी आईस्क्रीम म्हणून आहे बघा. ही पुण्यामध्ये फेमस आहे पण इकडे एक स्टॉल त्यांना दिलेला आहे बनवून असं. म्हणजे ते का बघा पाळणं वगैरे याची चौपाटीवर असं लहान लहान मुलं खेळत आहेत. हा इथे बघा आकाश पाळणं आहे आणि त्याचबरोबर इथं बघा पोरं फुटबॉल वगैरे गाडी राईड वगैरे बघा इथं सर्व आहे. आणि पाठीमागं समुद्र किनारा समुद्र आहे. मस्त डेकोरेशन केलेलं आहे एकदम. पाठीमागं जा आणि सगळं दाखव. घराच्या पाठीमागे काय करायचं बघा. हां आणि इकडं पाठीमागे गॅलरी आणि इथं मस्त एकदम दृश्य बघा बाहेरचं एकदम जबरदस्त दृश्य दिसतंय बघा. टावरमधून आहे. किती फ्लोअरला आहे आपण? 6व्या फ्लोअरला आहे आणि 6व्या फ्लोअरवरून हे असं मस्त दृश्य आहे. आणि इथं बाजूलाच कॉलेज आहे. कॉलेज कुठलं आहे? टिळक कॉलेज आहे. तर बघा मित्रांनो बाहेरचं दृश्य आहे ना एकदम जबरदस्त आहे बघा. हां जबरदस्त दृश्य आहे बघा. हे आहे नवी मुंबई घनसोली. मस्त आहे व्ह्यू एकदम जबरदस्त दिसतंय बघा. आणि हे असं काय आहे. आणि ते जे आहे मामाचे गोर आहे त्यांना खूप डेकोरेशनची आवड आहे. त्यांनी ते हे केलेले गुड वाईब्स ओनली स्माईल मोर हे काय होरी लेस ड्रीम बिग स्टे हंबल असं. अजून काय. आणि हे आहे आतला व्ह्यू घरातला बघा जबरदस्त आहे एकदम. ते आता काय करताय ढोलकीला? पीठ हे जरा पीठ लावतं. हा ते थोडं पाणी बेस नाही वाजत आहे त्याचा. काहीतरी आतून शाही जस्ट आता मामाच्या घरून वगैरे पूजा वगैरे करून आलो आहे आम्ही. जेवण वगैरे केलं आणि निघालो आहे. आणि तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो गणपतीचा डेकोरेशन वगैरे खूप सुंदर असं अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. आवडलं असेल तर नक्की मित्रांनो कमेंट करा आणि लाईक देखील करा. आणि इकडं ट्रॅफिक बघू शकता आता तुम्ही. दुपारची वेळ आहे आणि ट्रॅफिक बघा. आपला डोंबोली आहे, मानपाडा सोनारपाडा या रोडला ट्रॅफिक बघा. तर मित्रांनो तुर्तास आता मी या ठिकाणी स्टॉप करतो व्हिडिओ. तर भेटू आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.